सध्या महाराष्ट्रातल्या घराघरात चला हवा येऊ द्याची हवा आहे। यामधली एकमेव महिला कलाकार श्रेया बुगडेच्या कामाचंही कौतुक होतंय। आज लेडी स्पेशल मध्ये जाणून घेऊया या कॉमेडी क्वीन बद्दल। महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना नेहमीच हसवणाऱ्या हवा येऊ द्याची टीम आपल्या सोबत आहे। सगळे वल्ली कलाकार आहेत, मात्र त्यांच्यामध्ये एकमेव अशी कॉमेडी क्वीन आहे श्रेया, की जिचा परफॉर्मन्स बघण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक आतुर असतो। आणि वुमेन डेच्या निमित्ताने भारत तेच विचारायला आवडेल की हिचा पहिला परफॉर्मन्स किंवा तुम्ही एकमेकांची जी विकेट काढत असता नेहमी, तर श्रेयाचा सुरुवातीला अर्थातच श्रेयाच्या परफॉर्मन्स विषयी आणि तिच्या की पहिली जी श्रेया होती आणि आताची श्रेया। ॲक्च्युली आपली थीमच थोडी चुकली आहे। ही वुमेन्स डेच्या बद्दल आहे ना, तर मग इथे वुमेन्स कोण आहे ते मला जरा एक प्रश्न पडला होता। आम्ही मुळातच स्वतःला असं भाग्यवान समजतो की श्रेया आमच्या बरोबर आहे आणि खरोखर श्रेयाला महिला दिनाच्या म्हणा किंवा एकंदरीतच तिच्या सगळ्या आयुष्यासाठी आणि त्यासाठी खरोखर माझ्याकडनं हार्दिक आणि शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा। कारण खूप इंटेलेक्च्युअल पोरगी आहे, तिच्या भात्यामध्ये खूप बाण आहेत। आम्ही आमच्या घरापासून खूप लांब असतो आणि त्यावेळी जे घरच्यांचं प्रेम मिळतं की एक कुठेतरी एक मिसिंग असतं, की एक आपण म्हणतो ना एक स्त्री मिसिंग असते आपल्या सगळ्यांमध्ये, की जी आपली काळजी घेते किंवा जी आपल्याला विचारपूस करते। तर तो एकमेव दुवा आहे आमच्या सगळ्यांचा, श्रेया। आपण म्हणतो की स्त्री आणि पुरुष समानता वगैरे, पण ती खरी आमच्या सेटवर बघितली जाते। कारण का ज्या पद्धतीची वागणूक मला यांच्याकडून मिळते, मला कधीही असं वाटलं नाही की कुठल्याच स्त्रीला कमी लेखत असतील किंवा तिच्याशी वाईट वागत असतील। कारण का वी आर अ फॅमिली अपार्ट फ्रॉम आवर फॅमिली। आम्ही सगळे लाईक एव्हरीबडी सेड, मी तर मुंबईत असते, माझे आई बाबा इथे असतात, त्यामुळे मी जाऊ शकते, पण हे सगळेच त्यांच्या कुटुंबापासून लांब राहतात, पण आमच्यात खूप प्रेम आहे। श्रेया हे एक वेगळं व्यक्तिमत्व आमच्यामध्ये आहे की ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे रिलेशन्स बघतो। म्हणजे कधी ती आई असते, कधी बहीण असते, कधी मैत्रीण असते, आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांच्यामुळे आमची मैत्री जमली ते म्हणजे ती सगळ्यात उत्तम कलाकार आहे। ते आमच्याबरोबर की आम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजत नाही। म्हणजे उदाहरण भारतात मगाशी बोलला की इंग्लिश गोष्ट असेल किंवा एखादी गोष्ट जी तिला माहिती, तिला त्याबद्दल नॉलेज जास्त आहे इंटरनेटचं मला वॉटेवर, ते तिला ते आम्हाला जास्त सेफ पडतं। आणि मे बी शी इज अ गुड ॲक्ट्रेस, ती चांगली ह्युमन बीन आहे, ती समजून घेते, शी इज केअरिंग, एव्हरीथिंग इज शी इज गुण सगळे छान आहे। कारण ती खूप चांगलं काम करते म्हणून ती चला हवा येऊमध्ये आहे। अवगुण नाही म्हणायचा, पण सजेशन हेच की मोबाईलचा वापर जरा कमी करा आणि जरा नवऱ्याला वेळ देत चल। तेरा हमसे है पहले का नाता, कोई यूं ही नहीं दिल लुभाता, कोई जाने तू या जानना, माने तू या मानना। थँक्यू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।